मित्रांनो, शेती म्हटले की एक वेगळाच आनंद, वेगळीच ओढ, ते म्हणजे आपल्या मातीशी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचे मिरचीचं रोपं जरा दाखवतो. मिरचीचे रोपं कशासाठी लावल्यात ह्याचा पण मी पुढं खुलासा करतो. पण आता तुम्ही बघा की मिरचीचे रोपं आम्ही का लावल्यात आणि आता मी काय टाकायला लावलं. तर इथं माझ्या पुढं आहे एक बकेट. ह्या बकेटमध्ये 2 वर्ष झालं आम्ही गांडूळ टाकून थोडं शेणखत घालून जे आपला घरातला कुजलेला किंवा बिन कुजलेला जो पाला पाचोळा किंवा जे तुम्ही जेवण बनवताना राहिलेलं वेस्टेज आहे भाजीपाल्याचं, ते भाजीपाल्याचं वेस्टेज टाकून आम्ही याला पूर्ण डिकम्पोज करतोय. हे 2 वर्ष झालं आमच्या घराच्या वरती आम्ही एक असं बकेट करून ठेवलेलं. या बकेटमध्ये जवळपास 100-150 आम्ही सोडताना केचवा म्हणजेच गांडूळ सोडलेले. आता जवळपास तिची संख्या 1000त गेली असेल. त्यांची संख्या वाढत असते सारखी. आता जे 2 वर्षापूर्वी आम्ही यामध्ये वेगवेगळे पालापाचोळा टाकून कुजवलेला जे खत आहे ते खत आता मी आमच्या या मिरच्याची टाकायला लावले. मिरच्या ऑर्गॅनिक करणार नाही. ऑर्गॅनिक करायच्या आधी आम्ही हे जर पहिल्यांदाच करायला लागलो. मिरच्या आम्ही नॉर्मल पद्धतीनेच करणार आहे. नॉर्मल पद्धत म्हणजे आपले नॉर्मल केमिकल वापरून वगैरे आपण जे साधं फर्टिलायझर वापरतोय, साधं फर्टिलायझरचे आम्ही मिरच्या करायला लागलोय. फक्त मिरच्या करताना हे जो तरू आम्ही एका रोपवाटिकेतनं आणलेलो, प्रायोगिक तत्वावर आम्ही करायला लागलो, म्हणजेच उपक्रम अशा टाईपमध्ये. म्हणून हे जे जवळपास संख्या 200 रोपं होते आणि आमचं क्षेत्र आहे 10 गुंठ. 10 गुंठ्यामध्ये 200 म्हणजे एक सरी, अशी एक सरी येईल उभी. ती सरी जवळपास 100-110 फूट आहे. पण आम्ही रोपं लावताना जवळपास 2.5 फुटावर लावलेत आणि इकडं तिकडं अंतर सोडले. आपल्या पाटाकडं आणि कडेच्या पाटाकडं म्हणजे शेवटच्या पाटाकडं थोडं अंतर सोडले. ते अंतर सोडून तुम्ही बघू शकताय. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे असे 2-2.5 फुटावरती आपण लावण आहे. आपण हे रोपं लावले ते आणि जवळपास रोपं लावून एक 15 दिवस झाले. आणि 15 दिवसाच्या पूर्वी एक 12 ते 13 दिवसाची ही रोपं होती. ते आम्ही जेव्हा रोपवाटिकेतनं आणली तेव्हा. पण आता ते जवळपास 1 महिना त्यांचा कालावधी झाला आहे. मी तुम्हाला तिची माहिती स्क्रीनवरती दाखवते. बाबा हे रोप कुठल्या ब्रीडचं आहे आणि मिरचीचं रोप म्हटल्यानंतर कुठल्या पद्धतीची मिरची आहे. तर आम्ही आणलेलं 2 प्रकारचं, एक बेडगीचं होतं आणि दुसरी मिरची होती ती संगमेश्वरी असं नाव होतं त्या मिरचीचं. तर 2 मिरच्यांपैकी इथं आहे ती पहिली मिरची आहे. हे तुम्हाला दिसत असेलच हे रोप. हे पहिल्या टाईपचं रोप आहे. आणि दुसऱ्या टाईपचं रोप म्हणजे आणि हे दुसऱ्या ब्रीडचं रोप आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, स्क्रीनवरती दाखवतो की बिडगी मिरचीचं रोप कुठलं आहे आणि दुसरी मिरची आहे त्या मिरचीचं रोप कुठलं असतंय. पण हे बघून ठेवा, पाक जवळून दाखवतो तुम्हाला. हे रोप जवळपास 1 महिन्याचं आहे आणि आता आम्ही या रोपांना गांडूळ खताचं जे खत आहे ते खत देणार आहे. तर आम्ही ॲझ्युम केल्याप्रमाणे किंवा आमच्या कॅल्क्युलेशननुसार आम्ही
पहिल्या 20 सरीमध्येच हे रोपं लावून 200 रोपं लावून संपवले. ती एका सरीला 10 रोपं आणि जवळपास 205 रोपं होते. ते 20 सरीत आम्ही संपवलेत. प्रत्येक सरीला 10 रोपं लावून. आणि नाही सॉरी, प्रत्येक सरीला आम्ही 20 रोपं लावल्यात. अशा 10 सरीत आम्ही 200 रोपं संपवल्यात. इथं अजून लावून करायचे. लावून करायचे असल्यामुळं आम्ही ह्या बोंड्याच्या, हा जो बोंडा दिसतोय तुम्हाला, तणकट खूप वाढले. तणकट जरा काढायचं आहे. तर 2 दिवसात वेळ मिळाल्यानंतर हे तणकट सगळं काढून घ्यायचं आहे. पण ह्या बोंड्याच्या एका बगलीला आम्ही मिरचीचं तरू लावले. आणि बोंड्यावरती आता तुम्हाला दाखवण्यासारखं नाही, बोंड्यावरती आम्ही भुईमुग टोकणला आहे. इथंच बघू शकताय तुम्ही, टोकणलेला भुईमुग पण येत आहे. आणि इथं लावण करायचे आहे. लावण अनेक महिना 1.5 महिन्यानं करणार आहे आपण, का जर आपल्याकडला ऊस निवांत जातोय. इथं पण तुम्ही बघू शकताय. याला आता अंकुर फुटायला लागलाय भुईमुगाला. भुईमुग कुठला आहे तर भुईमुग आहे आपला, आपण कायम करतोय फुले प्रगती हा भुईमुग आहे. तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आमचं कॅल्क्युलेशन आम्हाला तेवढं उत्पन्न मिळवून देईल याचा खर्च म्हटला तर खर्च जवळपास आता आम्ही याचा खर्च किती केला आहे, 150 रुपयाला शेकडा आम्ही त्याची रोपं घेतले. ते अशी 200 रोपं घेतले. ते 150 300 रुपये. अजून त्याच्यानंतर आमची अजून एकही पाहणे झाले नाही, का तर आत्ताच लावून 15 दिवस झाल्यात. आणि जसं आमचे शेतकरी तज्ज्ञ सांगतील त्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जी फवारणी वगैरे लागते, का तर आपल्याला नॉर्मल पद्धतीनं कमी खर्चात कमी केमिकल वापरून मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या घ्यायचं कारण एकच आहे, आपल्याला एकतर बघायचं आहे बाबा मिरच्यामध्ये केवढा फायदा आहे, त्याचा खर्च येतोय वगैरे. आणि ह्याचा वापर आपल्याला चटणी करताना घरगुती मिरच्या वापरायच्या आहेत. त्यामुळे आम्ही बिडगे जे सर्रास लोक वापरतात ते बिडगे पण आणले त्याच कारणामुळं. आणि घरात घरच्यासाठी 1-2 रोपं घरातच तयार केलेले मिरची रोपं तुम्हाला दाखवतो मी. तर ही ती मिरची, जी मिरची घरात आपण जेवताना मिरच्या तळून वगैरे खातो त्यासाठी मिरची वापरली. मिरची कुठल्याही माहीत नाही, आपल्या बाजारात मिरची आली होती, त्या मिरचीपैकीच यांचं एक रोप आहे. अशी 2च रोपं आहे, ही एक आणि ही एक, अशी 2च रोपं आहेत. तर हे मिरच्या आपल्या घरच्या वापरासाठी इकडे तिकडे जेवण करताना वगैरे लागतात त्या मिरच्या आपण त्यासाठी आपण ह्या मिरच्या वापरणार आहे. तर आम्ही पहिल्यांदा ते टाकून घेतो गांडूळ खत. त्या पावसाचे वातावरण दिसतच आहे, तुम्हाला दिसतंय का ना कोणाष्ट, पण आभाळ वगैरे ढग वगैरे आलेले चुकून पाऊस येऊ शकते, त्यामुळे आम्ही लवकर टाकतो आणि घरी जातो. पण तुम्हाला मी कॅल्क्युलेशन बाबा मिरच्या आम्ही किती लावल्यात, एका रोपाला किती मिरच्या येतील, आणि जे आम्ही कमीत कमी आता 300 रुपये आणि अर्ध्या दिवसाचा वेळ आम्ही याच्यात इन्व्हेस्ट केला आहे. त्या अर्ध्या दिवसाचा इन्व्हेस्टमेंट आम्ही जेवढी केल्या त्या इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा आहे तोटा आहे ते मी तुम्हाला एका पुढल्या फ्रेश व्हिडिओमध्ये टाकतो. आपण भेटू नवीन व्हिडिओत. धन्यवाद.